Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठा आरक्षण गेलं तर ओबीसी आरक्षणही जाणार. मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान दिलं तर ओबीसींच्या 1994च्या GRलाही चॅलेंज केलं जाणार. असं झालं तर दोन्ही आरक्षण संपणार असे अनेक प्रश्न आहेत. पण हे प्रश्न का पडतायत? तर 1994चा तो GR. हा GR नेमका काय आहे ज्यावरून जरांगे पाटील ओबीसी नेत्यांना थेट भिडतायत? ओबीसींना ते आरक्षण नेमकं कसं दिलं गेलेलं? शरद पवारांवरती आरोप का होत आहेत? या सगळ्या प्रश्नांची अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबई तक. 1994चा हा GR समजून घ्यायचा असेल तर हा GR आता मध्ये का आलाय आणि या GRची आता चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये का होते याची थोडीशी पार्श्वभूमी आधी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच आपल्याला हा संपूर्ण वाद नेमका लक्षात येणार आहे. आणि या GRच्या आधारे ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याची भाषा जरांगे पाटील का करत आहेत त्यासाठी आधार असलेली 1992ची केस आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आधी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला जरांगे पाटलांच्या ओबीसी नेत्यांना दिल्या जाणाऱ्या या चॅलेंज मागचं गणित लक्षात येईल. तर जरांगे पाटलांच्या मुंबई मोहिमेनं बऱ्याच गोष्टी घडल्यात. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय आला. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्याचं आणि यामुळं आधी सगळा मराठवाडा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा संपूर्ण ओबीसीमध्ये जाईल असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. आता जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर आणि सरकारनं हा GR काढल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणाच्या या GRला आव्हान देण्याची तयारी केली आहे. मात्र या GRला आव्हान दिलं गेलं तर जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय. 1994मध्ये ओबीसींना दिलेल्या वाढीव आरक्षणाला आधार नसल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय. त्यामुळं पुन्हा एकदा नव्या संघर्षाला तोंड फुटणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि तो संघर्ष आता होताना सुद्धा आपण बघतोय. मराठा आरक्षणाच्या GRवरून ओबीसी नेत्यांनी विरोधाचा स्वर तीव्र केलाय. हा GR ज्या सरकारनं काढलाय त्या सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ हे सुद्धा आता या GR विरोधामध्ये उतरल्याचं आपण बघतोय. संदर्भामध्ये हा जो GR आहे या GRला कोर्टात आव्हान देण्याचा कायदेशीर मार्ग निवडणार असल्याचं सुद्धा ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्य सरकारच्या या GRला आव्हान देणाऱ्या 2 याचिका सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळं जरांगे पाटील देखील वारंवार कायदेशीर भाषेतच उत्तर देणार असल्याचं सांगत आहेत. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारनं काढलेल्या 1994मध्ये जो GR काढला होता या ओबीसी आरक्षणाच्या GRला थेट आव्हान देणार असल्याचा इशारा दिलेला आहे. 23 मार्च 1994ला हा राज्य सरकारनं GR काढला होता. ओबीसी आणि व्हीजेएनटी आरक्षणाची टक्केवारी वाढवून 30% करण्यात आली होती. मात्र वाढीव आरक्षणाच्या निर्णयाची प्रक्रिया ही नियमानुसार झाली नव्हती असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. राज्य सरकारच्या 1994च्या वाढीव आरक्षणाच्या GRची जी प्रक्रिया आहे ही नियमाच्या अंतर्गत नव्हती असा दावा सुद्धा करण्यात आला होता. आता त्याच GRला आव्हान देण्यासाठी जरांगे पाटील ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे संकेत देत आहेत. आता त्यांच्या या स्टेटमेंट करण्यामागं जो मुख्य आधार आहे तो म्हणजे इंदिरा साहनी केस. नरसिंह रावांच्या आधी VP सिंग सरकारनं पहिल्यांदाच ओबीसींसाठी 27% आरक्षणाची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील लोक नाराज झाले. त्यांचं म्हणणं होतं की त्यांनाही आरक्षण हवंय. म्हणून नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारनं जनरल कॅटेगरीतल्या गरिबांसाठी 10% आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे
एकूण आरक्षण हे 60% गेलं. यानंतर वाढत चाललेल्या आरक्षणांना अनेक जण विरोध करत होते, मोर्चे निघत होते, आंदोलनं केली जात होती. अशातच इंदिरा साहनींनी कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात 1992 साली या केसचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयानं या केसचा निकाल देताना स्पष्टपणे सांगितलं की एकूण आरक्षणाचं जे प्रमाण आहे ते 50% वर जाता कामा नये. अतिविशिष्ट परिस्थितीमध्येच ते 50% वर जाऊ शकतं. सामाजिक आणि शैक्षणिक आधारावरच आरक्षण मिळू शकतं. केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळं जनरल कॅटेगरीतल्या गरिबांसाठीचं हे जे 10% आरक्षण त्या सरकारनं दिलं होतं ते सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. या इंदिरा साहनी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं होतं की केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50% वर नेलं तर ते कमी करण्यात येईल. आता हे झालं आरक्षणाच्या मर्यादेचं. हे यासाठी सांगणं गरजेचं होतं कारण आरक्षणाचा विषय निघाला की इंदिरा साहनी खटल्याचा उल्लेख येतो म्हणजे येतोच. याचाच आता आधार घेत जरांगे पाटलांसह मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत ते आता याच खटल्याचा आधार घेत आहेत आणि 1994च्या GR वरती बोट वारंवार ठेवत आहेत. आता येऊया या मूळ मुद्द्यावर, म्हणजे 1994चा हा GR आहे तरी नेमका काय. तर शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सामान्य प्रशासन विभागानं 23 मार्च 1994 रोजी एक GR काढला. या GRचा क्रमांक होता 1093-21-CR-141-43/16B. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातला हा GR आहे. याचा मथळा आहे मंडल आयोगानं केलेल्या शिफारसीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण. आता या मथळ्यासह आलेला हा जो GR आहे याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होतं, परंतु हा जो निर्णय 23 मार्च 1994ला घेतला या GR नंतर राज्यातलं आरक्षण जे आहे ते 50% वरती पोहोचलं. आता नेमकं हे आरक्षण या निर्णयाच्या आधी कसं होतं हे थोडक्यात समजून घेऊयात. राज्यात 23 मार्च 1994 पूर्वी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती यांना 13% आरक्षण होतं. अनुसूचित जमातीला 7% आरक्षण होतं. विमुक्त जाती व भटक्या जमातींना 4% आरक्षण होतं आणि इतर मागासवर्ग म्हणजे OBCंना 10% आरक्षण होतं. असं एकूण हे 34% आरक्षण होतं. शरद पवारांकडे 1994मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र आली आणि त्यांनी राज्यात असलेलं 34% हे आरक्षण 50% नेऊन ठेवलं. त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचं असलेलं जे आरक्षण आहे ते 4%वरून 11% केलं. हे आरक्षण कसं वाढलं ते बघा. आपण स्क्रीनवरती हा GR सुद्धा बघताय. तर हे याच्यामध्ये विमुक्त जाती 3%, भटक्या जमाती 2.5%, भटक्या जमाती कंसात धनगर व तत्सम जमाती 3.5%, भटक्या जमाती वंजारी व तत्सम जमाती 2% आणि हे एकूण याची जर बेरीज केली तर हे 11%. आणि OBC आरक्षण पूर्वी 10% होतं ते 19% केलं, म्हणजे एकूण 16% आरक्षणात वाढ झाली. यापूर्वी 34% आरक्षण असलेलं, म्हणजे 94च्या पूर्वी जे आरक्षण 34% होतं ते आरक्षण 16% वाढल्यामुळं 50% वरती जाऊन पोहोचलं. यामुळं आरक्षणाची जी कमाल मर्यादा होती सुप्रीम कोर्टाच्या 1992च्या इंदिरा साहनी खटल्याच्या आदेशांमधली, ती कमाल मर्यादा पूर्ण झाली. 1984चा GR ही शरद पवारांची चूक होती असं मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे म्हणतात आणि बरेच लोक त्यांच्यावरती आरोप करताना असं स्टेटमेंट करतात. तसंच शरद पवारांनी समोर येऊन आपली चूक मान्य केली पाहिजे असं सुद्धा सराटे सांगतात. जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी सुद्धा आपण बघितलं होतं की मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली होती. 1994मध्ये शरद पवारांनी मराठा समाजाचा विचार केला नाही,
ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा समाजाचा समावेश त्यात केला नाही असं सुद्धा काही मराठा अभ्यासकांचं मत आहे. एकंदरीतच हे सगळं प्रकरण असं आहे. त्यामुळं आता ओबीसी नेत्यांनी जर मराठा आरक्षणासंदर्भातल्या GRला आव्हान दिलं म्हणजे त्यांनी दिलंच आहे. आणि समजा आता या आव्हानामुळे जर मराठा आरक्षणाला धक्का लागला तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.